नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या डेली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती. सकाळची वेळ होती आणि स्वयंपाकाला लागलो. मी घेतलं पीठ भिजवण्यासाठी, तर आई करत होती भाजीची तयारी. तर भाजी आज कशाची? भाजी आज होणार आहे हरभऱ्याची. हरभऱ्याची भाजी म्हणजे जेव्हा हरभरे शेतात पेरल्या जातं ना, थोडंसं हरभरं उगून आलं की कोवळी कोवळी जेव्हा भाजी असते ती खुडून वाळवली जाते आणि त्याचीच भाजी बनवतात. तर ही हरभऱ्याची भाजी बनवायची कशी हेच तुमच्यासोबत मी आज शेअर करते आहे. हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी थोडंसं लसूण इथे खोडून घेतला, चिंच घेतली आणि हरभऱ्याच्या भाजीमध्ये थोडंसं बेसन पीठ काढून ठेवलं होतं बघा. लगेच आता फोडणी देऊन घेऊ. तर फोडणी देण्यासाठी तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची. जिरे मोहरी तडतडली की लसूण घालायचा. लसूण छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तेलामध्ये. त्यानंतर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घालायची. एवढंच या भाजीसाठी लागतं बघा. खूप सोपी सिंपल ही भाजी आहे आणि तेवढीच खायला एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि एक तांब्याभर यामध्ये पाणी सोडून द्यायचं. आता यामध्ये आपण घेतलेली चिंच घालायची. थोडीशी आंबट ही भाजी असली की चांगली लागते चवीला. तर चिंच टाकून द्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं, थोडेसे शेंगदाणे टाकायचे आणि या पाण्याला अशी खळखळ उकळी आली की आपण जे भाजी आणि पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ना ते टाकायचं. तर एकदम हे भाजी पीठ टाकून द्यायचं नाही. एका हाताने हे सोडायचं आणि दुसऱ्या हाताने हे पाणी जे आहे ते सतत हलवत राहायचं, जेणेकरून या पिठाचे गोळे व्हायला नको भाजीमध्ये. तर बघा अशा पद्धतीने हे पीठ आणि भाजी या पाण्यामध्ये घालून घ्यायची. आता मस्त ही भाजी शिजते तोपर्यंत दुसरीकडे मी पोळ्या करणार आहे. तर अशी ही भाजी जी आहे ना हरभऱ्याची, ती तुम्हाला कुठेच खायला भेटणार नाही. ना हॉटेलमध्ये, ना रेस्टॉरंटमध्ये, ना धाब्यामध्ये. ही फक्त तुम्हाला खायला भेटेल ती गावाकडं, कारण ही गावाकडची भाजी आहे. आणि कुठून तरी ही आईला भाजी भेटूनच जाते. कधी मावशी देते, तर कधी माझ्या शेतातून ही भाजी येते. असं आई कुठून तरी ही भाजी अवेलेबल करतेच, कारण आम्हाला ही भाजी खूप आवडते. तर भाजी शिजते एक साईडला, दुसरीकडे मी लगेच पोळ्या करून घेतल्या. त्या अशा मऊ लुसलुशीत माझ्या ह्या पोळ्या होत होत्या बघा. पोळ्या मऊ होण्याचं रहस्य एवढंच की पीठ चांगलं भिजलं पाहिजे आपलं आणि पिठाला चांगला टाईम भेटला पाहिजे रेस्ट होण्यासाठी. तर 10 ते 15 मिनटं पीठ चांगलं रेस्ट झालं की नंतर पोळ्या करायच्या. त्यांनी मऊ आणि लुसलुशीत आपल्या अशा पोळ्या तयार होतात. तर अशा एकामागून एक माझ्या सगळ्या पोळ्या बनत आहे आणि तिकडे भाजी पण शिजली होती. तर असा होता आमचा आजचा जेवणाचा बेत, हरभऱ्याची भाजी आणि पोळ्या. तर तुम्हाला जर कधी अवेलेबल झाली नाही भाजी कुठून तरी, अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. बनवायला पण सोपी आणि खायला तेवढीच भारी लागते ही. आणि बनवलीच तर मला कमेंट करून एकदा नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली होती ते आणि तुम्हाला आवडली का नाही. चला तर मग माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून एकदा नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघताय ते. तर अशा एकामागून एक सगळ्या माझ्या पोळ्या करून झाल्या. आणि आज असा होता आजचा आमचा स्वयंपाकाचा मेन्यू. मस्त अशी आंबट अशी हरभऱ्याची भाजी आणि गरमागरम पोळ्या.